सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्रा इंद्राणीला म्हणत असते की आत्या पुन्हा तेच होत आहे. नाग आलाय आणि अस्तिका गायब आहे. आता थोड्या वेळाने अस्तिका इथे येईल आणि नाग गायब होईल. आणि नेत्राचं ते बोलणं ऐकून इंद्राणीलाही आश्चर्य वाटतं. त्यानंतर नेत्रा तिला सांगते की आत्या बाबांचा फोन आला होता, त्यांना बुवा सापडले आहेत. आणि ते ऐकून इंद्राणीला खूप आनंद होतो. तर नेत्रा तिला सांगते की आत्या तुम्ही घरीच थांबा, मी तिकडे जाऊन येते. आणि त्यावर इंद्राणी हो म्हणते. तर नेत्रा घराबाहेर जाणार इतक्यात अस्तिका आतमध्ये येते. नेत्रा संशयानेच तिच्याकडे बघत असते. ती मुद्दाम अस्तिकाला विचारते की तू टेरेसवरून लगेच खाली का आली. आणि त्यावर अस्तिका नाटक करत सांगते की टेरेसवर खूप ऊन होतं, त्यामुळे मी खाली आले. आणि अस्तिका खोटं बोलत आहे हे बघून नेत्राचा तिच्यावरील संशय अजून वाढतो आणि मग त्यानंतर ती घराबाहेर पडते. तर इंद्राणी अस्तिकाला सांगते की खिडकीमध्ये तो नाग होता, त्यामुळे अस्तिका लगेच नाग शोधण्याचं नाटक सुरू करते. तर दुसरीकडे नेत्रा शेखरने सांगितलेल्या जागेवर जाण्यासाठी निघालेली असते, पण ती सतत अस्तिकाचाच विचार करत असते. ती मनाशी म्हणत असते की या अस्तिकाचं कोडं वाटते तितकं सोपं नाहीये. आणि मग त्यानंतर ती देवी आईला प्रार्थना करते की आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तूच मार्ग दाखवला आहे, आता यापुढे सुद्धा तूच मार्ग दाखव. तर दुसरीकडे अस्तिका नाटक करत इंद्राणीला सांगत असते की मी त्या नागाला आज सोडणार नाही, काहीही झालं तरी मी त्याला पकडणारच. मात्र इंद्राणी तिच्याशी काही बोलत नाही. ती फक्त अस्तिकाचं बारकाईने निरीक्षण करत असते. त्यामुळे अस्तिका विचारते की काय झालं इंद्राणी ताई, तुम्ही कशाचा विचार करताय. पण इंद्राणी म्हणते काही नाही, तू बोल, काय म्हणत होती. आणि त्यावर अस्तिका म्हणते की खरं तर या नागाला पकडणं माझ्यासाठी एक मोठी अचिव्हमेंटच झाली आहे. मला कळत नाही आहे या नागाला पकडल्यानंतर मी त्याच्यावर रिसर्च करू की त्याला जंगलामध्ये सोडून देऊ. खरं तर मी त्याला जंगलात सोडलं ना तर तो परत येऊ शकतो. आणि ती हे सगळं बोलत असताना इंद्राणी फक्त हसून तिच्याकडे बघते. आणि मग अस्तिका तिला विचारते की मी नेत्राला सांगितलं होतं की बंगल्याच्या बाहेर असणारी बिळं बुजवण्यासाठी मला काही वर्कर्सची मदत लागणार आहे. त्यावर इंद्राणी म्हणते हो, मी बोलले नेत्रासोबत, तिने काही कामगारांना बोलावलंय. त्यावर अस्तिका म्हणते ठीक आहे, मग मी बाहेर जाते. आणि मग ती पटकन तेथून निघून जाते. इंद्राणी मात्र तिच्याकडेच बघत राहते. दुसरीकडे शेखर आणि नेत्रा त्या बुवांजवळ जातात. आणि जशी नेत्रा त्यांच्या समोर येते तसे बुवा पटकन डोळे उघडतात. ते नेत्राकडे पाहतच राहतात. त्यांना नेत्रामध्ये साक्षात त्रिनयना देवीचाच भास होतो. आणि मग त्यानंतर ते नेत्राच्या पाया पडतात. त्यामुळे नेत्रा आणि शेखरला धक्काच बसतो. नेत्रा म्हणत असते की बुवा हे काय करताय तुम्ही. तर बुवा तिच्यासमोर हात जोडून म्हणतात की आई मला माफ कर, कलियुगामधील तुझं हे रूप मी ओळखू शकलो नाही. आणि त्यावर नेत्रा म्हणते की बुवा हे काय बोलताय तुम्ही, मी देवी आई नाही तर देवी आईची मुलगी आहे, सामान्य माणूस आहे अगदी तुमच्यासारखी. तर बुवा म्हणतात की कलियुगामध्ये विरोचकाने मनुष्य रूपात जन्म घेतला, त्यामुळे तुला सुद्धा मनुष्य रूपातच जन्म घ्यावा लागला आणि त्याचमुळे तुला हे सगळं ज्ञात नाही. तर नेत्रा त्यांच्यासमोर हात जोडून म्हणत असते की आम्ही खूप मोठ्या संकटामध्ये सापडलो आहोत आणि तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आलो आहोत. आणि त्यावर बुवा तिला सांगतात की दुष्ट शक्तींशी सामना करण्यासाठी संयम आणि निग्रह ही दोनच दिव्यास्त्र वापरता येतात. त्यावर नेत्रा म्हणते पण अजून किती काळ संयम ठेवावा लागणार आहे, कारण दिवसेंदिवस विरोचक शक्तिशाली होत चालला आहे. त्यावर बुवा म्हणतात की जोपर्यंत नियतीचं चक्र पूर्ण होत नाही तोपर्यंत विरोचकाचा पराभव होणार नाही. विरोचकाचा पराभव करणं खूप अवघड आहे. पुढे ते नेत्रा आणि शेखरला सांगतात की त्रेतायुगामधील युद्ध खूप भयंकर होतं. एक वेळ तर अशी आली होती की सगळीकडे अंधकार होता, जणू काही विरोचकाने सूर्याला गिळंकृत केलं होतं. देवी आईचा पराभव होणार असंच सगळ्यांना वाटलं होतं. पण त्या अंधकारामध्ये मी एक यज्ञ केल्याचं मला ज्ञात आहे. आणि त्याच यज्ञामुळे देवी आईचा विजय होईल असा विश्वास जागा झाला होता. आणि आतासुद्धा मला पुन्हा तोच यज्ञ करावा लागणार आहे कलियुगातील हे युद्ध जिंकण्यासाठी. बुवांचं हे बोलणं ऐकून नेत्राला तिला आलेला संकेत आठवतो. तिला दिसलेलं असतं की जेव्हा बुवा यज्ञ करत असतात तेव्हा विरोचकाचा नाक त्या ठिकाणी येतो. आणि मग ती बुवांना सांगते की नाही, तो यज्ञ करणं शक्य नाही, कारण मला संकेत आला होता तुम्ही यज्ञ करत असताना तुमचा सामना विरोचकाच्या नागाशी होणार आहे.
मात्र बुवा म्हणतात की देवी आई आणि विरोचकाच्या या युद्धामध्ये माझा मृत्यू झाला तरी मला चालणार आहे. त्रेतायुगातील युद्धातही माझा खारी एवढा वाटा होता आणि कलियुगातील या युद्धातही माझा खारी एवढा वाटा नक्की असेल. त्यामुळे आता हा यज्ञ होईलच आणि या यज्ञामुळे विश्वास जागृत होईल. त्यावर शेखर विचारतो, पण बुवा हा यज्ञ कधी आणि कुठे करायचा? त्यावर बुवा म्हणतात की ते मी योग्य वेळ आल्यावर सांगेलच आणि मग त्यानंतर ते तेथून निघून जातात. नेत्रा आणि शेखर मात्र हात जोडून त्यांच्याकडे बघतच राहतात आणि मग त्यानंतर नेत्रा घरी गेल्यावर इंद्राणीला हा सगळा प्रकार सांगते आणि हे सगळं काही ऐकून इंद्राणीला सुद्धा धक्का बसतो. नेत्रा तिला म्हणत असते की बुवांच्या बोलण्यातून अजून एक गोष्ट समजली की त्रेतायुगामध्ये सुद्धा त्यांनी या युद्धात सहभाग घेतला होता. म्हणजे त्यांचा देवी आईशी या युद्धाशी त्रेतायुगापासूनचा संबंध आहे. त्यावर इंद्राणी विचारते, पण तो यज्ञ नक्की कुठे आणि कसा होणार आहे? त्यावर नेत्रा म्हणते की त्याबद्दल त्यांनी काहीच सांगितलं नाही, पण तो यज्ञ नक्की होणार आणि त्या यज्ञामध्ये मला आहुती द्यावी लागणार. आणि मग त्यानंतर इंद्राणी नेत्राला विचारते की आपण त्या अस्तिकावर सुद्धा लक्ष ठेवायला हवं. तर नेत्रा तिला सांगते की आत्या, मगाशी घाई गडबडीमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच विसरले. त्यावर इंद्राणी विचारते काय? तर नेत्रा तिला सांगते की मगाशी अस्तिकाने आपल्याला सांगितलं ना की ती टेरेसवर जात आहे, पण ती टेरेसवर गेलीच नाही. आणि मग त्यानंतर ती घडलेला सगळा प्रकार इंद्राणीला सांगते आणि त्यानंतर मग इंद्राणीला सुद्धा अशा अनेक घटना आठवतात ज्यावेळी अस्तिका अचानक गायब झाली होती. आणि ती नेत्राला म्हणते की या अस्तिकावर आपल्याला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागणार आहे, कारण मगाशी मी तिचं बारकाईने निरीक्षण करत होते तेव्हा मला जाणवलं की खूप मोठी गडबड आहे. आणि ते ऐकून नेत्रा काळजीत पडते. तर दुसरीकडे रुपाली कॉफी पीत बसलेली असते. त्याचवेळी अस्तिका तिथे येते. रुपाली हसतच तिला विचारते की काय सर्पमित्र अस्तिका जठार, सापडला की नाही नाग? आणि त्यावर अस्तिका हसतच म्हणते की खूप प्रयत्न केले पण नाही सापडला. आणि त्यानंतर रुपाली तिच्याकडे बघते. अस्तिकाच्या सगळ्या कपड्यांना माती लागलेली असते. तर रुपाली हसतच म्हणते की तू किती कष्ट केले आहेत ते दिसतंय. तर अस्तिका तिला सांगते की मला असं वाटते की इंद्राणीला माझ्यावर संशय आला आहे. मगाशी तिच्या नजरेत मला ते दिसत होतं. आणि त्या दोघींचं हे बोलणं सुरू असतानाच नेत्रा तिथे येते. त्यामुळे रुपाली पटकन विषय बदलते आणि मग अस्तिका नेत्राला सांगते की तू काळजी करू नको, मी लवकरच त्या नागाला पकडेल. आणि ती तेथून निघून जाते. रुपालीसुद्धा तिच्या रूममध्ये जाण्यासाठी निघते, पण नेत्रा मुद्दाम तिला थांबवत म्हणते की राक्षस एवढा भेकड असेल असं मला वाटलं नव्हतं. त्यामुळे रुपाली रागातच तिच्याकडे बघते. तर नेत्रा मुद्दाम तिला म्हणते की विरोचकाचा नाग, त्याने केलेला दंश, त्याचं विष, या सगळ्याबद्दल तू खूप बाता मारत होती ना, मग तुझ्या या नागाला तू अस्तिकापुढे का घेऊन येत नाही? एकदा त्याला अस्तिकापुढे घेऊन ये आणि मग आपण बघू कोण शक्तिशाली आहे ते. आणि त्यावर रुपाली म्हणते की तो विरोचकाचा नाग आहे, त्याला कधी, कुठे आणि कोणासमोर घेऊन जायचं ते मी ठरवणार. आणि ती तेथून जाण्यासाठी निघते. पण इंद्राणी म्हणत असते की तू खरंच खूप भेकड आहे. देवी आईच्या भीतीने तू पाठीमागून लपून वार करते आणि कधी कधी तर मला असं वाटतं की कलियुगातील हे युद्ध व्हायलाच नको होतं, कारण हा असा लेचापेचा विरोचक देवी आईशी काय युद्ध करणार? आणि नेत्राचं ते बोलणं ऐकून रुपाली खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.